नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बांधकाम उभे राहिले, गुणवत्ता मात्र कोसळली. 2.5-3 वर्षापूर्वी बांधलेली शाळेची इमारत आणि अवघ्या काही महिन्यात छताचे ढपले कोसळतात. सुट्टी असल्याने वर्गात विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र उमराणी येथील या घटनेने केवळ एका शाळेचे छत कोसळले नाही, तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व्यवस्थेवरील विश्वासालाच तडा दिला गेला आहे. आज छत कोसळले, उद्या एखादी भिंत कोसळली तर एखाद्या वर्गात विद्यार्थी बसलेले असताना अशी घटना घडली तर या प्रश्नाची उत्तरे दुर्घटना घडल्यानंतर शोधण्यापेक्षा ती घडू नयेत यासाठी यंत्रणा जागी होणं आवश्यक आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्रे आणि अन्य शासकीय इमारतींच्या बांधकामाबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. जूनमध्ये कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव येथील शाळेतील छतातून पाणी गळत असल्याची तक्रार आली. तसेच आटपाडी तालुक्यातील दिगंची शाळेत वरांड्यातून वर्गात पाणी शिरले होते. त्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता तपासली जाते तरी कशी, हा प्रश्न उमराणीच्या घटनेनंतर पुन्हा समोर आला आहे. शासकीय इमारत उभी राहते, उद्घाटन होते, फोटो प्रसिद्ध होतात, काम पूर्ण झाल्याची नोंद होते, ठेकेदाराचे बिल अदा होते, त्यानंतर मात्र इमारतीकडे पाहण्यासाठी प्रशासनाकडे वेळ उरत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. तर त्याचे परिणाम असेच दिसणार. इमारत उभी करणे हे कामाचा शेवट नसून तिची गुणवत्ता आणि टिकाऊपणा ही खरी कसोटी. 2.5-3 वर्षातच छताचे ढपले कोसळत असतील तर बांधकामाच्या वेळी गुणवत्ता तपासणी कुठे होती? अभियंत्यांची पाहणी किती वेळा झाली? काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देताना नेमके काय तपासले गेले? उमराणीच्या घटनेनंतर आता नेहमीप्रमाणे पंचनामा, अहवाल आणि चौकशी एवढ्यावरच प्रकरण थांबता कामा नये. बांधकामात त्रुटी नेमकी कुठे झाली? त्यासाठी कोण जबाबदार आहे? कामाची गुणवत्ता कोणी तपासली? ठेकेदाराला देयके कोणत्या आधारावर अदा करण्यात आली? याची साखळी तपासली पाहिजे. दोष आढळल्यास केवळ ठेकेदाराला नोटीस देऊन भागणार नाही, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे.